बातमी जळगावमधनं आचारसंहिता काळात शासकीय विश्रामगृहात मंत्र्यांच्या बैठका झाल्याची तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। अजिंठा शासकीय विश्रामगृहात मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात बैठक झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय सावंत यांनी केलाय। तर बैठक नव्हती, वॉशरूमसाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे। तर 2.5 तास वॉशरूममध्ये होते। गिरीश महाजनांना गंभीर आजार झालाय का असा खोचक सवाल संजय सावंत यांनी उपस्थित केला। इथे रेस्ट हाऊसला कुठली बैठक झाली नाही। मी जस्ट मला ट्रेन होती, मला वॉशरूमला जायचं होतं म्हणून मी 5 मिनिटांसाठी आलो, मी निघालेलो आहे। आचारसंहितेत कुठले सरकारी कुठली विमान वापरायची नसते, रेस्ट हाऊस वापरायचं असतं याची मला कल्पना आहे, पण 5 मिनिट मला निघायचं होतं आणि वॉशरूमला जायचं म्हणून मी 5 मिनिटांपुरतं इथे आलेलो होतो। तास कोण थांबत नाही ना। 1:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत वॉशरूम मध्ये थांबण्यासारखं एवढं काय गंभीर आजार त्यांना झाला की त्यांना 2.5 तास वॉशरूम मध्ये थांबायला लागलाय। त्याच्यामुळे मला वाटतं 2.5 तास वॉशरूम मध्ये थांबणं म्हणजे बैठका वॉशरूम मध्ये घेतल्या का असा प्रश्न निर्माण होतो की नाही। तर सोलापुरात भाजप मैत्रीपूर्ण लढत करणार आहे असं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। सोलापूरमध्ये भाजपची ताकद अधिक आहे असंही जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। सुरुवातीला त्यांचा प्रस्ताव 52, नंतर 42, नंतर 21, नंतर 26चा फायनल प्रस्ताव आमच्याकडं त्यांचा आला आणि रात्री मला लेट नाईट त्यांनी निरोप दिला की आम्हाला लास्ट 26 जागा आम्हाला पाहिजेत, त्याच्या खाली आम्हाला चालणार नाही। आता त्यांनी त्यांचा निर्णय घेतला असं समजतं। तर आता भारतीय जनता पक्ष आता मैत्रीपूर्ण